सो हाय एवरीवन, वेलकम टू द इंजिनिअरिंग व्हिडिओ सिरीज। ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या टॉपिकवर व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, जे तुमच्या कॉलेज लाईफसाठी खूप हेल्पफुल व्हिडिओज असणार आहेत। आणि ह्या सिरीजमधली ही एक पहिली व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नक्की तुम्हाला फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत, कोणते मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट आहेत, कोणते इझिएस्ट सब्जेक्ट आहेत जे तुम्ही एक्झामच्या आदल्या रात्री पण कव्हर करू शकता, आणि कोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला फर्स्ट इयरपासून सुरू करायचे आहेत, म्हणजे कोणते शिकायचे आहेत तुम्हाला। तर हे सगळे टॉपिक आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो ही व्हिडिओ तुमच्याकडे खूपच हेल्पफुल असणार आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या सिरीजमधली ही एक पहिली व्हिडिओ आहे। अजून भरपूर सारे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल। सो फर्स्ट ऑफ ऑल, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तुम्हाला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट असतात, म्हणजे जरी तुम्ही CS, IT, AIML, AIDS, ENTC, सिव्हिल, मेकॅनिकल अशा कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर फर्स्ट इयरला तुम्हाला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट असणार आहेत, म्हणजे सगळ्यांना सेम टॉपिक्स तुम्हाला शिकावे लागणार आहेत। सेकंड इयरपासून तुमचे ब्रांच वाईज सब्जेक्ट चेंज होतात, बट फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट असतात। आणि तुमचं फर्स्ट इयर हे 2 सेमिस्टरमध्ये डिवाइड केलेलं असतं, सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 2। आता सेमिस्टर 1 मधला सगळ्यात पहिला सब्जेक्ट आहे तो आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, आणि हा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, कारण की मोस्ट ऑफ दी मुलं ह्या सब्जेक्टमध्ये फेल होतात। आता नक्की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये नक्की कोणते चॅप्टर्स असतात, कोणते टॉपिक्स असतात, तर बघा जे पण चॅप्टर्स तुम्हाला 12वीला मॅथमॅटिक्सच्या पार्ट 2 मध्ये होते, जसे की इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन, डिफरन्शियल इक्वेशन, जे मोस्ट ऑफ दी मुलांनी ऑप्शनला टाकले असणार। मला माहिती आहे की हे चॅप्टर्स तुम्ही पण ऑप्शनला टाकले होते ना? नाही, खोटं बोलायचं नाही। तर हे सगळे टॉपिक्स आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला असणार आहेत, बट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये हे थोडे ॲडव्हान्स लेवलचं असेल, जसे की 12वीपर्यंत तुम्हाला फक्त सिंगल इंटिग्रेशन होतं, बट आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन आणि कॉम्प्लेक्स इंटिग्रेशन सारखे टॉपिक्स तुम्हाला असणार आहेत। आता जर तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये फेल नसेल व्हायचं तर 12वीला तुम्हाला जेवढे पण तुमचे फॉर्म्युलेज होते तर हे सगळे फॉर्म्युलेज तुम्ही रिवाइज करून घ्या। पाहिजे तर हे सगळे फॉर्म्युलेज एका तुम्ही शीटमध्ये लिहून ठेवा, जसे की इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, डिफरन्सिएशनचा फॉर्म्युला, डिफरन्शियल इक्वेशन, मॅट्रिसेस, ट्रिग्नोमेट्री, तर हे सगळे फॉर्म्युलेज तुम्ही एका शीटमध्ये लिहून ठेवा, कारण की इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना हे सगळे फॉर्म्युलेज खूप युजफुल असणार आहेत। मग दादा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टमध्ये पास होणं खूप डिफिकल्ट आहे का? सो बघा, जर तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये फक्त पास व्हायचं असेल तर तुम्ही मिनिमम लास्ट 5 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स केले तर आरामात तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल। बट जर तुम्हाला पुढे जाऊन गेटची एक्झाम द्यायची असेल, तुम्हाला गेटची प्रिपरेशन करायची असेल तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन ह्या सब्जेक्टमधून तुम्हाला विचारले जातात। आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। आता हा पण सब्जेक्ट मोस्ट ऑफ द मुलांना डिफिकल्ट जातो। इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्हाला पूर्ण फोर्सवर अभ्यास करायचा असतो, तुम्हाला पूर्ण फोर्सवर टॉपिक्स दिलेले असतात, जसे की स्टॅटिक फोर्स, डायनेमिक फोर्स, तर असे काही टॉपिक्स तुम्हाला दिलेले असतात। सिम्पली ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय शिकावं लागतं की जर तुम्ही एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करत असाल तर ब्रिज कन्स्ट्रक्ट करायच्या आधी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, की हा ब्रिज कसा बॅलन्स झाला पाहिजे, पुढे जाऊन हा ब्रिज कोलॅप्स नाही झाला पाहिजे, पडला नाही पाहिजे, तर असे काही तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात। तर हे सगळं तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकावं लागतं। आता जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये असाल तर हा सब्जेक्ट तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की फर्स्ट इयर नंतर म्हणजे सेकंड इयरपासून ते 4th इयरपर्यंत तुम्हाला जे पण सब्जेक्ट असणार आहेत तर हे सगळे ह्याच रिलेटेड असणार आहेत। बट जर तुम्ही कोणत्याही टेक ब्रांचमध्ये असाल, जसे की CS, IT, AIML, AIDS अशा कुठल्या टेक ब्रांचमध्ये असाल तर हा सब्जेक्ट तुम्हाला एवढा इम्पॉर्टंट नाही आहे। तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये फक्त पास होण्यापुरती अभ्यास केला तरी पण मोर दॅन इनफ आहे। आता जर तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला सेम स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, म्हणजेच काय की तुम्हाला प्रिव्हियस 5 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, आरामात तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल। बट एक तुम्ही लक्षात घ्या की मोस्ट ऑफ दी मुलांना हा सब्जेक्ट खूप डिफिकल्ट जातो, बिकॉज ह्या सब्जेक्टमध्ये जास्त थिओरिटिकल पार्ट नाही आहे, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्विंग टाईप पार्ट आहे जो मोस्ट ऑफ दी मुलांना डिफिकल्ट जातो। बट जर तुम्ही ह्या सब्जेक्टची थोडीफार प्रिपरेशन आधीपासून सुरू केलीत तर आरामात तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल। आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। आता बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे नाव ऐकल्यावरच तुम्हाला समजलेले असेल की नक्की ह्या सब्जेक्टमध्ये काय असणार आहे। तर ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रिसिटीवर दिलेलं असेल, जसं की AC सर्किट, DC सर्किट, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ट्रान्सफॉर्मर,
त्याच्यानंतर KCL, KVL म्हणजेच किर्चॉफ करंट लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, मॅग्नेटिक फील्ड, इंडक्टर, कॅपॅसिटर, तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये दिलेले असतील. आता जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ह्या ब्रांचेसमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर हा सब्जेक्ट तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की फर्स्ट इयर नंतर सेकंड इयर पासून जे पण तुमचे ब्रांच वाईज सब्जेक्ट तुम्हाला मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये ह्या रिलेटेड भरपूर तुम्हाला टॉपिक्स असणार आहेत. तर तुमच्यासाठी हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बट जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्रांचमध्ये बिलॉंग करत असाल तर हा सब्जेक्ट तुम्हाला एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये जस्ट पास होण्यापुरती अभ्यास केलात तरी पण चालणार आहे. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. काही मुलं ह्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं पण बोलतात. आता हा सब्जेक्ट काही युनिव्हर्सिटीजमध्ये सेकंड सेमिस्टरला आहे आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये हा फर्स्ट सेमिस्टरला आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीजमध्ये हा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला आहे. आता ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पूर्ण ग्राफिक्स काढायचे असतात, तुम्हाला पूर्ण ड्रॉइंग काढायची असते. आता ह्याच्यामध्ये 10वी सारखं फ्री हँड ड्रॉइंग नाही काढायचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढायची असते. फॉर एक्झाम्पल हा एक आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, आपल्याकडे एक माऊस आहे. आता हा माऊस तुम्हाला साईड व्ह्यूने कसा दिसतोय, तुम्हाला टॉप व्ह्यूने कसा दिसतोय, तुम्हाला बॉटम व्ह्यूने कसा दिसतोय, तर ह्याचे तुम्हाला सगळे प्रोजेक्शन काढायचे असतात. आता ह्या प्रोजेक्शनला काही तुम्हाला नावं पण असतात, जसे की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक व्ह्यू. तर हे सगळं तुम्हाला पुढे कळेलच. आता हा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे, बट मोस्ट ऑफ द मुलं ह्या सब्जेक्टमध्ये फेल होतात. बघायला गेलं तर हा सब्जेक्ट जेवढा इंटरेस्टिंग आहे तेवढंच हा डिफिकल्ट सुद्धा आहे. कारण की ह्याच्यामध्ये जे प्रोजेक्शन आहेत तर हे सगळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप काढायचे असतात आणि मोस्ट ऑफ द मुलं ह्याच्यामध्ये लक्ष देतच नाहीत, म्हणून ते ह्या सब्जेक्टमध्ये फेल होतात. आता ह्याच्यामध्ये जेवढे पण प्रोजेक्शन आहेत तर हे सगळे तुम्हाला ड्रॉइंग पेजवर तर काढायचे असतातच, प्लस त्यासोबत एक ऑटोकॅड म्हणून सॉफ्टवेअर असतं. ऑटोकॅड जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर ते तुम्हाला सॉफ्टवेअर मिळेल. तर ऑटोकॅडच्या सॉफ्टवेअरवर पण तुम्हाला हे सगळे प्रोजेक्शन काढायचे असतात. तुम्ही जर सिम्पली यूट्यूबला सर्च केलं ऑटोकॅड म्हणून तर आरामात तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज मिळतील. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नक्की तुम्हाला ऑटोकॅडच्या सॉफ्टवेअरवर कसे तुम्हाला प्रोजेक्शन ड्रॉ करायचे असतात. आता जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग और सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असाल तर नक्कीच हा सब्जेक्ट तुमच्याकडे खूपच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की पुढे जाऊन तुम्हाला ह्याच रिलेटेड भरपूर सारे टॉपिक्स तुम्हाला असणार आहे. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग फिजिक्स. आता मला माहिती आहे की फिजिक्सचं नाव ऐकल्यावर सगळ्यांची हीच रिएक्शन असेल की यार दादा 12वीमध्ये फिजिक्समध्ये कसं तरी मी पास झालो. आता इंजिनिअरिंगचं फिजिक्स कसा पास व्हायचं, इंजिनिअरिंगचं फिजिक्स पण तेवढं डिफिकल्ट आहे का जेवढं आमचं 12वीमध्ये होतं. तर एक तुम्ही लक्षात घ्या की इंजिनिअरिंग फिजिक्स एवढं तुमचं हार्ड नाही आहे. जेवढं तुमचं 12वीचं फिजिक्स डिफिकल्ट होतं त्याच्यापेक्षा इंजिनिअरिंग फिजिक्स हे एकदम सिम्पल आहे. तेच बेसिक कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला 12वीला होते, जसे की सेमीकंडक्टर, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर, क्रिस्टलोग्राफी. तर हे सगळे तुमचे बेसिक कन्सेप्ट असणार आहेत. प्लस काही न्यूमरिकल्स सुद्धा असतील, बट हे न्यूमरिकल्स तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करून तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. येस, इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करायला अलाउड असतं. तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा कॅल्क्युलेटर यूज करू शकता. आता हे कुठलं नॉर्मल कॅल्क्युलेटर नसतं, हे तुमचं सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पण यूज करू शकता. काही पण तुम्हाला सॉल्विंग करायची असेल तर हे तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करू शकता. सो तुम्ही इंजिनिअरिंग फिजिक्सचं एवढं काही टेन्शन घेऊ नका, एकदम सिम्पल आहे. तुम्ही जस्ट लास्ट 5 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स केलेत तर आरामात तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल. लिटरली तुम्ही एकदम कमी टाईममध्ये अभ्यास केलात तरी पण ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पास होऊ शकता. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग केमिस्ट्री. आता भरपूर मुलांना टेन्शन येतं की दादा 12वीमध्ये जेवढं केमिस्ट्री हार्ड होतं तेवढंच इंजिनिअरिंग केमिस्ट्री सुद्धा हार्ड असणार आहे का, तर तसं नाही आहे. इंजिनिअरिंग केमिस्ट्री पण एकदम सिम्पल आहे. जेवढं हार्ड तुमचं 12वीचं केमिस्ट्री होतं तेवढं तर हार्ड इंजिनिअरिंग केमिस्ट्री नाही आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करून गेलात तर आरामात तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल. आणि खरं सांगतो की हा सब्जेक्ट एवढा इम्पॉर्टंट पण नाही आहे. बट हा जर तुम्ही केमिकल लाईनला असाल, जर तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये असाल तर नक्कीच हा सब्जेक्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढचे ब्रांचचे सब्जेक्ट पण तुमचे ह्याच रिलेटेड असणार आहेत. बट अपार्ट फ्रॉम केमिकल इंजिनिअरिंग जर तुम्ही इतर कुठल्याही ब्रांचमध्ये असाल तर हा सब्जेक्ट तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. ह्या सब्जेक्टला जस्ट तुम्ही पास होण्यापुरते अभ्यास केला तरी पण चालणार आहे. आता नेक्स्ट आहेत आपले प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजेच आपले कोडिंग लँग्वेजेस. मग दादा मी फर्स्ट इयर पासून कोणत्या कोडिंग लँग्वेजेस स्टार्ट करावं? सो बघा, इट्स डिपेंड ऑन युअर युनिव्हर्सिटी. काही युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट सेमिस्टरपासून सी लँग्वेजनी स्टार्ट होतं आणि सेकंड सेमिस्टरला पायथन लँग्वेज असते. आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट सेमिस्टरलाच पहिले पायथन लँग्वेज असते, त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला सी लँग्वेज असते. सो नक्की तुमची कोणती युनिव्हर्सिटी आहे आणि तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात पहिले कोणती कोडिंग लँग्वेज आहे तर ते तुम्ही बघा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही स्टार्ट करा. मग दादा हे कोडिंग नक्की कुठून शिकायचं? तर बघा, यूट्यूबला मल्टिपल यूट्यूब चॅनल्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला लिटरली फ्रीमध्ये कोडिंग शिकवतात. एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत लिटरली फ्रीमध्ये तुम्हाला कोडिंग शिकवतात. अँड फक्त कोडिंगच नाही तर इंजिनिअरिंगचे मल्टिपल सब्जेक्टचे लेक्चर्स पण तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करू शकता.
आता नक्की फर्स्ट इयरला नक्की कोणते यूट्यूब चॅनल्स फॉलो करायचे, जर तुम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेन तुमच्यासाठी ती व्हिडिओ प्रोव्हाइड करायचा. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जरी तुम्ही नॉनटेक ब्रांचमध्ये असाल तरी पण तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग शिकावं लागणार आहे. कारण की फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट असतात, तर त्याच्यामुळे जर तुम्ही टेकमध्ये असाल तर तुम्हाला कोडिंग शिकावं लागणारच आहे. पण त्यासोबत तुम्ही नॉनटेक ब्रांचमध्ये असाल तरी पण तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग शिकावं लागणार आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्लस पुढे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहेत, इंजिनिअरिंगचे असे कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत, तर तेही टॉपिक्स मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी नक्की ट्राय करेन त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करायचा. प्लस जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप करा. कॉमेंट सेक्शनच्या बाजूला एक हाईपचं ऑप्शन आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करून ह्या व्हिडिओ तुम्ही हाईप करा. कारण की ही व्हिडिओ जर तुम्ही हाईप केलीत तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे तुम्ही हाईप करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.